महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। कल्याणमध्ये आगीचे तांडव, नागरिकांचा श्वास घुटमळला। आधारवाडी आणि उंबर्डे डम्पिंग ग्राउंडला भीषण आग। कल्याण पश्चिम येथील आधारवाडी आणि उंबर्डे डम्पिंग ग्राउंडवर एकाच वेळी भीषण आग लागल्याची घटना घडली आहे। शेकडो एकरवरील या डम्पिंग ग्राउंडला आग लागल्यामुळे कल्याण पश्चिममध्ये मोठ्या प्रमाणावर आगीचे अक्षरशः लोळ उठले आहेत। आधारवाडी आणि वाडेघर या भागात धुराचे मोठे लोट दिसतात। सध्या अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत। आधारवाडी आणि उंबर्डे डम्पिंग ग्राउंडवर अग्निशमन दलाच्या प्रत्येकी 2 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत। एकाच वेळी दोन्ही ठिकाणी अचानक आग लागल्यामुळे परिसरात दाट धुराची चादर पसरली आहे। शिवाय कल्याणकरांमध्ये भीतीचे वातावरण सुद्धा पसरलेले पाहायला मिळत आहे। मोठ्या प्रमाणावर धूर पसरल्यामुळे नागरिकांना श्वास घेण्यासही त्रास होत आहे। अचानक पसरलेल्या धुराचा वृद्ध व्यक्तींना, दमा असलेल्या व्यक्तींना, लहान मुलांना सुद्धा मोठ्या प्रमाणावर त्रास होत आहे। आधारवाडी आणि उंबर्डे डम्पिंग ग्राउंडवर आग लागल्याची माहिती कळताच अग्निशमन दलाच्या 4 गाड्या घटनास्थळी दाखल आहेत। आधारवाडी डम्पिंग ग्राउंडवर 2 तर उंबर्डे डम्पिंग ग्राउंडवर सुद्धा 2 अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल होऊन आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत। आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी युद्धपातळीवर काम सुरू असून आगीचं कारण नेमकं अद्याप अस्पष्ट आहे। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट, कल्याण। आधारवाडी अग्निशमन केंद्रामध्ये आधारवाडी डम्पिंगला आग लागल्याची वर्दी आली। वर्दी मिळताच डम्पिंगवरती 2 गाड्या पोचलेल्या आहेत आणि त्याच क्षणी उंबर्डे डम्पिंगला सुद्धा आग लागल्याची वर्दी आल्यामुळे 2 गाड्या तिकडे त्या डम्पिंगला काम करत होत्या। आता तिकडचं काम पूर्ण झालेलं आहे। त्या दोन्ही गाड्या आता इथे आधारवाडी डम्पिंगला येतात, म्हणजे एकूण 4 गाड्या मिळून आधारवाडी डम्पिंगला काम करतात। सध्या किती वेळ लागू शकतो, कारण की आग जी आहे ती पसरत चाललेली आहे हवेमुळे। आता धूर असल्यामुळे सांगता येत नाही। आगीजवळ जायला रस्ता नाही आहे प्रॉपर, तर आम्ही प्रयत्न करतोय कसं लवकरात लवकर फायर फायटिंग करून नियंत्रणात आणता येईल। आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा।